अनेक वर्षाच्या लढ्याला यश येऊन अखेर कोल्हापूरच्या खंडपीठाची मागणी पूर्ण झाल्यानं मुख्य न्यायालयाच्या आवारात एकत्र येत कोल्हापुरातील वकिलांनी आनंदोत्सव साजरा केला। एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत वकिलांनी जल्लोष केला। 16 ऑगस्टला खंडपीठाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, तर 18 ऑगस्टपासून खंडपीठाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे। राज्य शासनानं 6 जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठाला मान्यता दिली। आज 6 जिल्ह्यातील वकिलांची कोल्हापूर न्यायालयातील छत्रपती शाहू सभागृहात बैठक होती। या बैठकीदरम्यानच खंडपीठासंदर्भात नोटिफिकेशन आल्यामुळे वकिलांनी आनंदोत्सव साजरा केला। एकमेकांना आलिंगन देत साखर पेढे भरवत आणि फटाके फोडून वकिलांनी जल्लोष केला। खंडपीठाचं उद्घाटन 16 ऑगस्टला होणार असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आलोक आराध्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्किट बेंचचे न्यायाधीश उपस्थित असणार आहेत। तर प्रत्यक्ष कामकाजाला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार असल्याचं बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील यांनी सांगितलं। तर खंडपीठ स्थापनेचा निर्णय ऐतिहासिक असून खंडपीठासाठी बार असोसिएशनसह 6 जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांनी दिलेल्या लढ्याचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष पाटील यांच्यासह वकिलांनी दिली। निवड वकीलच नव्हे तर कोल्हापूरची सर्व जनता, तालीममंडळ, सामाजिक संस्था, सर्व क्लब्स, राजकारणी लोक या सर्वांचा सहभाग आहे। या सर्वांचा आम्ही कोल्हापूरचे तसेच 6 जिल्ह्याचे वकील मनापासून आभार मानतो। आपले राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या पुण्याईनं आणि आई अंबाबाईच्या आशीर्वादानं आज कोल्हापूरच्या इतिहासातला 6 जिल्ह्यातला कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 6 जिल्ह्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय आपल्याला मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून मिळाला असून गेली 38 वर्ष प्रलंबित असलेला कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्याबाबतचा जो निर्णय होता त्याची अधिसूचना आज माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय आलोक आराध्य साहेब यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच चालू होत आहे। ही संपूर्ण 6 जिल्ह्यातील वकील, पक्षकार, जनता, सामाजिक संघटना या सर्वांच्यासाठी अभिमानाची बाब आहे। खरं तर या लढ्यामध्ये गेल्या 38 वर्षामध्ये अनेक संस्था, या जिल्ह्यातले वकील, या जिल्ह्यातले पक्षकार, वेगवेगळ्या संस्थांमध्ये स्थानिक संस्था असतील, वेगवेगळ्या सोसायटीचे चेअरमन असतील, नगरपालिकांचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सामान्य जनता या सर्वांनी या लढ्यामध्ये भाग घेतला होता। आणि हा एक संघटित, त्याचबरोबर या 5 जिल्ह्यातलं 6 जिल्ह्यातलं जे पण लोक वकिली करून न्यायाधीश म्हणून झाले, जे न्यायाधीश पदावर विराजमान झाले, अशा अनेक न्यायाधीशांनी सुद्धा यासाठी काही प्रयत्न केले होते। अचानक परंतु अतिशय सुखद असा धक्का आहे। मुळातच या खंडपीठाची स्थापना वकिलांकरता झाली हा समज गैरसमज आहे। खरं तर हे खंडपीठ हे सामान्य जनतेला न्याय त्यांच्या दारी मिळण्याकरता झालेलं खंडपीठ आहे आणि आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यामुळे आणि केवळ यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे। न्याय मिळावा, न्याय त्यांच्या दारी या संकल्पनेनुसार कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन व्हावं आणि सर्वसामान्य जनतेचे जे काही हालापेष्टा होत होत्या, मुंबईमध्ये जाणं किंवा त्या ठिकाणी राहणं किंवा खर्च करणं, याबाबतचा जो लढा जो आहे तो यशस्वी झालेला आहे। आणि कोल्हापूर या ठिकाणी जे सर्किट बेंचचं स्थापना केलेली आहे त्याबद्दल मी मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस आलोक आराध्य साहेब, सर्व सिनियर जजेस बॉम्बे हायकोर्ट, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं ज्यांनी या खंडपीठ लढ्यासाठी आग्रही भूमिका घेतली किंवा ज्यांनी हे कोल्हापूरमध्ये खंडपीठ होणं ही न्यायाची आणि रास्त मागणी आहे हे सुप्रीम कोर्टच्या पोर्टलवरून ज्यांनी सांगितलं ते आदरणीय भूषण गवई साहेब। ते आज भारताचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांच्या या इच्छाशक्तीमधून कोल्हापूरचं सर्किट बेंच स्थापन झालेलं आहे। त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। न्याय आपल्या दारी ही भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिल्यापासूनच जोपासली आहे। त्यास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी दुजोरा दिला
महाराष्ट्र शासनानं देखील त्या गोष्टीला दुजोरा दिला. त्यामुळं गेल्या 44 वर्ष त्यापैकी गेली 34 वर्ष आंदोलन करून हे जे यश मिळालेलं आहे, हे यश ह्या सामान्य जनतेचं यश आहे. नवोदित वकिलांना या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. त्याचबरोबर पक्षकारांनाही न्याय आपल्या दारी आल्यामुळं स्वस्तात व पारदर्शक न्याय मिळेल याची मला खात्री आहे. खूप खूप आनंद झाला. गेले 44 वर्ष अनेक लोक आमच्यातले निघून गेले, पण आम्ही हा लढा अंतिमपणे लढवला आणि या लढ्याला यश आलं, त्याबद्दल धन्यवाद. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झाल्याचं वृत्त कळताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शाहूपुरी इथल्या आमदार अमल महाडिक यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. नागरिकांना साखर पेढे वाटून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं.